त्यांच्या वडिलांचं कौतुक या उभ्या महाराष्ट्राने केलेलं आहे। तेही स्वतः मुख्यमंत्री होते, अनेक वेळा आमच्या मतदारसंघाची कामं अशोकरावांनी केली, मी विसरले नाही। पण मला एकच प्रश्न भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की अशोकराव वर तुम्ही जे आरोप केले, मी अशोकरावांवर आरोप करत नाहीये, मग हे आरोप खरे होते का खोटे होते? आणि जर आरोप अशोकरावांवर केलेले खरे असतील तर काय करायचं? ना खाऊंगा ना खाने दूंगा, ना माहिती काय करायचं। पण जर आरोप केलेले खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने अशोकरावचे आणि काँग्रेस पक्षाचे जाहीर त्यांनी सॉरी म्हणलं पाहिजे की आम्ही काँग्रेसवर खोटे आरोप केले। खरं माझं भाषण चुकत असेल त्यामुळे खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी ही लावायची आणि लोकांना भीती दाखवायची। दोनच मार्ग असतात, माझ्या विरोधात गेला तर जेल आणि माझ्या बाजूने आला तर पक्षात प्रवेश। मला अभिमान वाटतो संजय राऊतांचा आणि देशमुखांचा। काय आरोप झाले त्या दोघांवर मला सांगा, दोघंही जेलमध्ये गेले। संजय राऊत साहेब 3 महिन्यात 4 महिन्यात बाहेर आले। देशमुख साहेबांवर 100 कोटी रुपयाचा आरोप झाला। किती? 100 कोटी रुपयाचा। तुम्ही आता चार्जशीट कोणी बघितली आहे? त्याच्यात 1 कोटी रुपयाचा, मग 99 कोटी गेले कुठे? 1 वर्ष त्या माणसाने सहन केले। कोणी कधी विचार केला की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, मुलांना, सुनांना, नातवंडांना काय वाटलं असेल? तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय त्याच्यात पक्षफोड, घरफोड। अरे पक्षफोड आणि घरफोड तर सोडा, तिथे ती मुलं बॅनर कमी उभी आहे ना, त्यांचा पेपर फोडायचा पण पाप आहे भारतीय जनता पक्षाचा। तलाट्याचा पेपर फुटला, आमच्या या पोरांचा पेपर फुटला। मी या व्यासपीठावरनं जाहीर मागणी करते महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर, या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्यात कॉपी होत आहे। माननीय देवेंद्रजी असं म्हणाले ते कोणीतरी प्रूफ द्या, मी इन्क्वायरी लावते। मी 3 गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना DCM 1 ला मागते या व्यासपीठावर। पहिलं, या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय, कॉपी चाललीये, त्याचं प्रूफ या मुलांकडे आहे। यानंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स केली, त्याच्यात अधिकाऱ्यांची नावे असं लोक म्हणतात, तो प्रूफ आहे। ही मुलं गेले 4 दिवस पोलीस स्टेशनला जाते, एक जण त्यांची केस घेत आहे। मी तुम्हाला व्यासपीठावर सांगते की तुमची जो FIR करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमच्या आजच आमचे नेते तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जातील आणि तुमची केस 100% रजिस्टर होईल। आणि नाही केस झाली तर आंदोलनाला तुम्हाला बसायची गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या वतीने आंदोलन। हे नाही चालेल। बेरोजगारी या राज्याचा सगळ्यात मोठा आव्हान आहे। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार त्यांनी नाही बोलायचं ठरवलंय, त्याच्यामुळे आपल्यावरती आज जबाबदारी आहे। दुसरी एक मागणी करते, जल जीवन मिशन। जल जीवन मिशन हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे। लक्षात ठेवा, भाषणात येतील, सांगतील आम्ही केलं, तुम्ही पैसे नाही दिले। उद्धव ठाकरेंचं, नाना पटोलेंचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडी होती, त्यांनी 50% पैसे दिले, यांनी पैसे दिलेले नाही। 50% केंद्र आणि 50% महाराष्ट्र। मला पूर्णपणे पत्रकारांनो, सगळ्या पत्रकारांनी स्टोरीज केलेली आहे। जल जीवन मिशनचं व्हाईट पेपर आणि ऑडिट झालंच पाहिजे। एक स्कीम महाराष्ट्रात पूर्ण नाहीये, सगळे पैसे दिलेले, कुठे गेले सगळे पैसे? एक काम, सगळी कामं अपूर्ण, एक काम वेळेवर झालेलं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।